स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण सर्वजण समाजात राहतो, काम करतो आणि प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या आजूबाजूला वावरणारी प्रत्येक व्यक्ती आपली शुभचिंतक असते असे नाही. मुखे राम आणि बगलेत सुरी अशा वृत्तीची माणसे आपल्या अवतीभोवती सतत असतात. वर पाहता ही माणसे गोड बोलतात, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल असूया, मत्सर आणि कपट असते. अशा लोकांमुळे आपली प्रगती खुंटते, घरात अशांती निर्माण होते आणि विनाकारण अडथळे येतात. मग प्रश्न पडतो की आपल्यावर वाईट नजर ठेवून असलेली ही माणसे कशी ओळखावी आणि अशा नकारात्मक प्रवृत्तीचा नाश कसा करावा. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशा व्यक्तींना ओळखण्याच्या खुणा कोणत्या आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अशा संकटापासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकतो. हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा ठरेल, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण जाणून घेऊया वाईट प्रवृत्तीच्या माणसांना ओळखण्याच्या 5 प्रमुख खुणा. पहिली म्हणजे अति गोड बोलणे. जी माणसे विनाकारण तुमची स्तुती करतात किंवा प्रत्येक गोष्टीत जी लावतात त्यांच्यापासून सावधान राहा. खोटा आदर हा मत्सराचा पडदा असू शकतो. दुसरी म्हणजे तुमच्या प्रगतीवर पण लावणे. तुम्ही एखादे यश मिळवले की अरे वा, खूप छान झालं, पण नशिबानं तुला मिळालं असं म्हणणारी माणसे तुमच्या कष्टाचा अपमान करत असतात. त्यांच्या नजरेत आनंद असतो. तिसरं म्हणजे गुप्त आनंद. जेव्हा तुमच्यावर एखादे संकट येते तेव्हा ही माणसे सांत्वन करायला सर्वात आधी येतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात एक प्रकारची लपलेली समाधान वृत्ती जाणवते. चौथं म्हणजे गोष्टी चोरून पाहणे किंवा विचारणे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, उत्पन्नाचा किंवा कुटुंबात काय चालले आहे याबद्दल विनाकारण खोदून विचारणारी माणसे धोकादायक असू शकतात. पाचवं म्हणजे नकारात्मक ऊर्जा. काही व्यक्ती समोर आल्यावर तुम्हाला विनाकारण थकवा जाणवतो किंवा अस्वस्थ वाटते. हे त्यांच्या नकारात्मक ऑरामुळे असते. तर आपण जाणून घेऊया शत्रूचा नाश म्हणजे काय आणि स्वामींचा दृष्टिकोन. जेव्हा आपण नाश हा शब्द वापरतो तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला एखाद्या व्यक्तीचा शारीरिक नाश करायला शिकवत नाहीत, तर खऱ्या अर्थाने शत्रूचा नाश म्हणजे त्याच्या मनातील तुमच्याबद्दल वाईट विचारांचा नाश होणे. शत्रूने केलेल्या वाईट कृत्यांचा तुमच्यावर कोणताही परिणाम न होणे हाच त्याचा खरा पराभव आहे. स्वामी म्हणतात, तू तुझे कर्म करत राहा. काळाच्या ओघात जो जसा वागेल त्याला तसेच फळ मिळेल. ईश्वरी न्याय कधीच चुकत नाही. तर आपण जाणून घेऊया नकारात्मक प्रवृत्तींपासून रक्षणाचे 5 आध्यात्मिक उपाय. उपाय पहिला म्हणजे मौन आणि गुप्तता. तुमची स्वप्ने, तुमचे आर्थिक व्यवहार आणि तुमचे प्लॅन्स प्रत्येक व्यक्तीला सांगू नका. तुमची गुपिते जेवढी तुमच्यापर्यंत राहतील तेवढी कोणाची नजर तुम्हाला लागणार नाही. ज्याला तुमची प्रगती माहीतच नाही तो तुमच्या जळणार कसा. दुसरा उपाय म्हणजे तारक मंत्राचे अभेद्य कवच. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाचे तरी वाईट विचार तुमच्या घरावर परिणाम करत आहेत, तर रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मोठ्या आवाजात लावावा. या मंत्रातील ध्वनिलहरी दुष्ट विचारांना पळून लावतात. तिसरा म्हणजे भीमसेनी कापूर आणि मीठ. घरातून नकारात्मक बाहेर काढण्यासाठी दर मंगळवारी आणि शुक्रवारी मिठाच्या पाण्याने घर पुसा. संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दाखवावा. यामुळे कोणाची वाईट दृष्टी घरात टिकत नाही. चौथा उपाय म्हणजे स्वामींचा अंगारा. स्वामी समर्थांचा अंगारा रोज कपाळावर लावणे हे एक सुरक्षा कवच आहे. हे कवच तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या वाईट वाईब्सपासून लांब ठेवते. त्यांच्या वाईब्स, त्यांचा ऑरा आपल्याला मॅच होत नाही. पाचवा उपाय म्हणजे समर्थांचे नामस्मरण. सतत श्री स्वामी समर्थ जप केल्याने तुमची मानसिक शक्ती इतकी वाढते की शत्रूचे कितीही वार झाले तरीही तुमच्यापर्यंत ते पोचत नाहीत. तर आपण जाणून घेऊया शत्रूच्या कारवायांना उत्तर कसे द्यावे. कधीकधी लोक तुमच्याबद्दल अफवा पसरवतात किंवा तुमच्या कामात त्रास देतात. त्यावेळी तुम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. तुमची प्रतिक्रिया ही शत्रूची ऊर्जा असते. जर तुम्ही शांत राहिलात तर समोरच्याचा जळफळाट अधिक होतो. तुम्ही शांत राहून तुमची प्रगती अशी काही करून दाखवा की शत्रूने मान खाली घातली पाहिजे. तुमचे यश हीच शत्रूसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. मनात सूडबुद्धी ठेवू नका, कारण सूड घेताना आपण स्वतःही नकारात्मक होतो. त्या व्यक्तीला स्वामींच्या न्यायावर सोडून द्या. अक्कलकोटच्या स्वामींच्या लीलेमध्ये आपण पाहतो की ज्यांनी स्वामींना किंवा त्यांच्या भक्तांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना काळाने अद्दल घडवली आहे. अनेकदा अहंकारी लोक स्वामींची परीक्षा घ्यायला आले, पण स्वामींना त्यांच्यातील अहंकाराचा नाश केला. जो स्वामींच्या आश्रयाला येतो त्याच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाचीही ताकद नसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द केवळ शब्दच नाही तर ते व्यसन आहे. दुसऱ्याचे वाईट ओळखण्यापूर्वी आपले मन शुद्ध ठेवणे हे गरजेचे आहे.
तर आपण जाणून घेऊया स्वतःला सकारात्मक कसे ठेवावे. आपण कोणाची वाईट चिंतत नाही ना, हे आधी तपासा. जर आपले मन आरशासारखे स्वच्छ असेल तर समोरच्याचा डाग आपल्याला लगेच दिसेल. नेहमी सकारात्मक आणि सात्विक लोकांच्या संगतीत राहा. संतांचे चरित्र वाचा. शक्य असेल तेव्हा गरजूंना मदत करा. तुमचे पुण्याईचे बळ वाढले की पापशक्ती तुमच्या जवळ येत नाही. भक्त हो, जग हे आरशासारखे आहे. आपण जर स्वामींच्या भक्तीत दंग असू तर जगातील कोणतीही वाईट शक्ती आपले नुकसान करू शकत नाही. वाईट माणसांना ओळखण्याचे कसब आपल्याला अनुभवातूनच येते, पण त्यांचा नाश करण्याची फंदात पडण्यापेक्षा स्वतःला एवढे सामर्थ्यवान बनवा की त्यांचे अस्तित्वच तुम्हाला नगण्य वाटेल. स्वामी समर्थांचे हात तुमच्या डोक्यावर आहेत, ते कधीही विसरू नका. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की कोणाचे वाईट विचार तुमच्यावर उलटले, किंवा स्वामींना तुम्हाला अशा संकटातून कसे वाचवले, हे नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या माणसांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही सावध राहतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. वाईट प्रवृत्तींचा नाश होवो आणि तुमच्या आयुष्यातील सुखशांती नांदो, ही स्वामीच्या चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका प्रबोधनपर व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.